हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? कुठं जा? पप्पाचा मोबाईल आहे नेहमीचा. कोण मॅटर आहे? कोण तुमचं देवाच्या रूम मध्ये आता आम्ही आलो खाली. आम्हाला जायचं आहे बाहेर सईले सोडवाले. नंतर का कामाला यायचं. हे मला दोस्त म्हणून मलाच नाही. कुठे मी चांगली झोपून राहिली. ते बरं चल म्हणे, चल माझ्यासोबत चल. आला तर पडा. मग मी यायला म्हणत असतो की मग हे मला प्रत्येक कामात तिकडे सोबत नेते, इकडे सोबत नेते. त्याचे कोणते काम तर मी यायला जर म्हणत असेल की मला कामात मदत करू लागा, तुम्ही काय चुकीची बोलतो काय? नाही नाही, तो काही चुकीचं. तो वेळच नाही भेटत. तो बापा, तो टाइमच नाही जोडत आपला. सर्व आज रामनवमी आहे. सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मला मम्मीकडली लई आठवण येऊन राहिली माया. चाल मग, आज मी 9-10 जण मम्मीची तिथे थांबतो ना. मजा येते तिथं, आहे ना? सोडून देऊ का आताच? हा चला, हे माझ्या आज बच्चूला सोडून देतो तिथं मम्मीची. इथं जेवण वगैरे आहे वहिनीची इथं रामनवमी निमित्त. बस बेटा बस लवकर. आणि आपला गोबे आहे तिथं. येताना गोब्यालाच घ्यायला लागेल. असं आहे. चला आपण थोडंसं रस्त्याने जाऊ आणि थोडंसं पाहू आता काय तयारी चालू आहे रामनवमी निमित्त. आणि मग संध्याकाळची पण रॅली वगैरे काय राहणार आहे, स्प्रेचा काय राहणार आहे काय नाही ते पण मी तुम्हाला दाखवून. आणि चला, हो आले ना तिथं सोडा येईल. चल सई, आता इथूनच जाय तू. कमॉन. तो डोबे आसन खेळत तिथं येईन मांग. लवकर पाय जाय 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 ना. तो गोबे आसन. चल बाय बेटा. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या अमरावतीचे रामनवमीची रॅलीच्या झलक आणि तयाऱ्या कशा केल्या ते दिसेल. आणि माझ्या मम्मीकडे तिकडे मस्त रॅल्या निघतात, तर ते पण मी शूट केलेलं आहे. ते पण तुम्हाला मी याच्यात दाखवतो. आणि आजचा व्लॉग फक्त रामनवमी निमित्तच्या ज्या रॅली निघाल्या त्याच्याबद्दल. आणि त्या इथून आता आम्ही चाललो होतो घरी, तर सगळी रॅलीच्या आणि रामनवमीनिमित्त काय तयाऱ्या केल्या ते पाहत होतो. जसं राजापेठच्या चौकात तिकडे तयारी होती. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. चला, आज तुम्हाला अमरावतीच्या रामनवमीच्या रॅलीचा नजारा दाखवते. ही माझ्या मम्मीच्या घराकडले आहे. तर तिकडे खूप रॅली निघतात आणि चौकात घर असल्यामुळे सगळ्या रॅल्या तिथेच थांबतात. त्या चला बघूया. तर अशी होती मम्मीच्या घराजवळची रॅली. आता हे सर्व रॅल्या राजकमलला जाऊन म्हणजे तिथे सगळं गोळा होतात आणि तिकडे मग छान एन्जॉय करतात. तर ही असते आमच्याकडची रॅली. आता ही अशी पुलावरून जाणार आणि आम्ही आता तुम्हाला इथून घेऊन जातो आहोत राजकमलला, आणि ते म्हणजे उडानपुलावरून दाखवणार आहोत. जाऊन देत वाटते पोलिसांनी. आपल्याला
आता आम्ही आलो जयस्तंभ चौकात आणि आता आम्ही इथून राहिली. हे मला कल्ला करून राहिले हो, बोल ना म्हणते काही. मी मला सांगा एवढ्या आवाजात ऐकू येते काय म्हणून मी बोलून नाही राहिली. मी व्हॉइस ओव्हर करतो म्हटलं ना. चला तेच राहिले भेटून राहिले पुन्हा. आता आम्ही चाललो पुलावर आणि हे पहा इथे रेल्वे स्टेशन आहे. इथे पहा हे रेल्वे स्टेशन आहे. अरे आपण बुम बुम गेलो तर करू बुम बुम. आणि आता आम्ही चाललो आहे पुलावरून आणि आम्ही कोणत्या आम्ही हिरवी चौकातून पुलावरून चाललो. आता तुम्हाला आम्ही दाखवणार आहे राजकमलचा नजारा तो वरून. वाव टाळ्या वाजवा. चलो आता आम्ही पोहोचून राहिलो राजकमल चौकात. ये तेव्हा लोक इथं कमी लोक इथून पाहता येते आपल्याला. आलो कव्हर करून घे. तर हे शूट केलं मी उड्डाणपुलावरून. हे सगळं जे खाली आहे हे राजकमल चौक आहे आमच्या अमरावतीचा मेन चौक. आणि सगळेजण इथे जमले होते आणि आता इकडे सगळेजण एन्जॉय करून राहिले होते. त्यानंतर मग आम्ही निघालो. तर हे होते आमच्या अमरावतीच्या रामनवमीनिमित्त रॅली. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि कसा वाटला माझ्या ब्लॉगमध्ये नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.